मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. तुम्हाला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज थोडंसं राज ठाकरेंविषयी बोलू. राज ठाकरे माझे आवडते राजकारणी आहेत, किंवा खरं म्हणजे ते माणूस म्हणून मला फार आवडतात. त्यांना राजकारणी बनायचं आहे की नाही हे त्यांनाच ठरवावं लागेल. त्यांची अवस्था थोडीशी आता शरद पवारांसारखी झाली आहे. हाताशी प्रचंड पैसा, साधनं, लाळघोट्या, पत्रकारांची फौज, पण काय करायचं माहिती नाही. आणि त्यामुळे ते सारखे भूमिका बदलत असतात. कधी मोदी भाजपच्या बाजूने, कधी शरद पवारांकरता मोहीम, कधी मस्जिदीवरचे भोंगे उतरवा सांगतात, कधी सोनिया गांधींच्या पायाशी, आणि आता नाईलाजाने ज्या भावाला 20 वर्षापूर्वी सोडले होते त्याच्याशी सलगी. त्यांच्याविषयी बोलताना काही महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की राज ठाकरेंची ओपन युनिव्हर्सिटी आहे आणि स्वतःचे कायदे आहेत. त्यावेळी पत्रकारांमध्ये प्रचंड हशा पिकला होता आणि सगळ्यांनी हा फडणवीसांचा डायलॉग खूप एन्जॉय केला होता. पण त्यामागे एक अतिशय गंभीर अर्थ दडलेला आहे, त्याकडे लगेच येऊ. पण त्याआधी एक तपशील असा की फडणवीस मे 2025मध्ये राज ठाकरेंना त्यांच्या घरी भेटून आल्यानंतर त्यांनी हे विधान केले होते. त्यावेळी फडणवीस स्थानिक निवडणुकांमध्ये मनसे महायुतीच्या बाजूने नसणार आहे हेच इंगित करत होते, जे राज ठाकरेंनी अखेरीस खरे केले. मे महिन्यात राज ठाकरेंना भेटून आल्यानंतर फडणवीसांनी त्यांची ओपन युनिव्हर्सिटी आहे हे म्हणण्यामागे अर्थात मोठे कारण, मनसे जसा विधानसभेला मनसेने भाजपला पाठिंबा दिला होता तसा ते नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये देणार नाहीत हे तर आहेच. पण त्याचा अजून एक गंभीर अर्थ असा की राज ठाकरेंना सत्य परिस्थितीचे आकलन नाही, किंवा आकलन असले तरी त्याचा ते निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव होऊ देत नाहीत. त्यांच्या मनाला येईल ते निर्णय घेतात आणि म्हणूनच त्यांच्या पक्षाची ही अवस्था आहे. खरं म्हणजे फडणवीसांची ही कोपरखळी राज ठाकरेंपेक्षा उद्धव ठाकरेंना जास्त लागू आहे. 2019मध्ये त्यांनीही शरद पवारांनी एका ओपन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू केले होते. आज बाकड्यांसकट कॉलेज कॅम्पससुद्धा गायब आहे. अगदी हीच गोष्ट सगळ्या खानदानी पप्पूंना लागू आहे. मग राहुल गांधी असोत, अखिलेश यादव असोत, तेजस्वी यादव असोत, किंवा हिंदू धर्माला डेंग्यू म्हणणारा उदयनिधी स्टॅलिन असो. बापजाद्यांनी कॉलेज उघडली, यांनी त्याच्या ओपन युनिव्हर्सिट्या केल्या. भाजप नावाची राजकारणाची रेग्युलर डिग्री आल्यापासून त्यांना फारशा ॲडमिशन्स मिळत नाहीत, ही गोष्ट खरी. आज इथेच थांबतो. जय हिंद, जय श्रीराम. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. तुम्हाला दिवाळीच्या लक्ष्मीपूजन